परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन अमृतबिंदू स्वरूपात. शीर्षक आहे चातक पक्षासारखा दृढ निश्चय. When Lord Chaitanya Mahaprabhu returned from his tour of South India, the devotees of Jagannath Puri, they were very, very intensely, anxiously waiting his arrival. They understood that he was the Supreme Personality. चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेवरून परत आले. जगन्नाथपुरीचे भक्त खूप आतुरतेने आणि उत्सुकतेने त्यांच्या आगमनाची वाट बघत होते. त्यांना माहीत होते की ते परमपुरुषोत्तम भगवान जगन्नाथ आहेत, जे या दिव्य आणि सर्वाधिक सुंदर सोनेरी रूपात श्री गौरांग महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले आहेत. जेव्हा गौरांग महाप्रभू जगन्नाथपुरीत नव्हते तर असे वर्णन केले जाते की पुरी धामाचे भक्त चातक पक्षासारखी त्यांची वाट बघत होते. जसे चातक पक्षी नेहमी त्या पावसाच्या थेंबावर जो मेघातून खाली पडतो त्यावर ध्यान केंद्रित करून असतो, तो इतर कशानेही संतुष्ट होत नाही. तेथे किती पाण्याचे जलाशय असू दे, तेथे कितीतरी महासागर आणि तळे, तलाव, नद्या आणि विहिरी असू दे, पण आभाळातून पडणाऱ्या शुद्ध पाण्याशिवाय इतर कोणत्याही पाण्याचा स्वीकार चातक पक्षी करीत नाही. त्यामुळे जसा तो आकाशात उडत असतो तर त्याचे मुख आणि चक्षु नेहमी ढगांवर केंद्रित असतात. त्या थेंबासाठी तो वाट बघत असतो. त्याची तहान भागवण्यासाठी तो कधीच खाली धर्तीवर कशाकडेही बघत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला श्रीकृष्णांचे अतिशय लाडके व्हायचे असेल तर आपली भावना चातक पक्षाप्रमाणे असली पाहिजे. आपण नेहमीच आपल्या भावनेचे तीव्र अनन्य लक्ष श्रीकृष्णांवर ठेवले पाहिजे. आपल्याला हे कळले पाहिजे की श्रीकृष्णांची सेवा आणि श्रीकृष्णांसाठी प्रेम ह्यातच हृदयाचे आणि आत्म्याचे एकमेव समाधान आहे. हा जीवनाचा एकमेव अर्थ आहे. या जगतातील इतर कशाचाही आपण स्वीकार करायला नको. समाधान, शांती, सुरक्षतेसाठी आपण या मर्त्य अशाश्वत अस्तित्वातील मायेच्या आश्वासनरूपी नदी, तळे आणि तलावांकडे बघायला नको. आपले चित्त नेहमी चातक पक्षासारखे असले पाहिजे. एक चित्ताने श्रीकृष्णांच्या कृपेची वाट बघणे म्हणजे अनन्य भाग, त्रिताव्रत. तो दृढ निश्चय आहे ज्याची गरज आहे. आणि जेव्हा आपल्याकडे तो दृढ निश्चय असेल तेव्हा आणि तेव्हाच श्रीकृष्ण स्वतःला आपल्या जीवनात प्रकट करतील. पण स्वतःला प्रकट करण्याआधी ते आपली परीक्षा घेतील. आपल्या संतुष्टीसाठी आपण मायेच्या खोट्या आश्वासनांकडे, उदाहरणार्थ संपत्ती, कुटुंब, प्रतिष्ठा, दीर्घायुष्य किंवा आणखीन कशासाठीही यांच्याकडे बघणार नाही. श्रीकृष्णांच्या सेवेत आपण या गोष्टी जबाबदारीने आणि योग्य मार्गाने हाताळायला पाहिजेत. पण आपले चित्त नेहमी वर श्रीकृष्णांच्या चरणकमळावर, श्रीकृष्णांच्या कृपेच्या मेघावर केंद्रित असलेच पाहिजे. श्रीकृष्ण श्याम सुंदर, ते तो सुंदर श्यामवर्णी मेघ आहेत आणि आपण केवळ त्या कृपेच्या थेंबाची वाट बघत आहोत. आणि आम्ही उपाशी राहू किंवा तहानेने व्याकुळ होऊ किंवा इतर कशासाठी पण तयार आहोत, पण श्रीकृष्णांच्या कृपेशिवाय दुसरा कोणताही पर्याय आम्ही स्वीकारणार नाही. परंतु पाण्याचा तो थेंब देण्याआधी श्रीकृष्ण कधी कधी मेघगर्जना करतात. आणि जेव्हा मेघगर्जना होते तर अप्रामाणिक विचार करतो की हे खूप भयानक आहे. कदाचित मी घरी गेले पाहिजे किंवा मी कदाचित दुसरीकडे बघितले पाहिजे. तर तेथे कधी कधी वीज चमकते आणि कधी कधी ती वीज चातक पक्षाच्या कपाळावर आदळते. चातक पक्षाच्या कपाळाला तडाखा देते आणि त्याला गंभीर आघात करते, ज्याने त्याला यातना होतात. पण तो चातक पक्षी कधीच पृथ्वीवरील पाण्याचा आश्रय घेणार नाही. चातक पक्षी दृढ निश्चयाने वरच बघेल आणि मेघातून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासाठी प्रार्थना करेल. मग तेथे गडगडाटासह वीज असू दे, मेघ गर्जना असू दे की सौदामिनी असू दे, जी त्या चातक पक्षावर आघात करेल, तो केवळ त्याचा स्वीकार करतो. त्या पाण्याच्या थेंबाची कृपा प्राप्त करण्यास पात्र होण्यासाठी ते त्याचे शुद्धीकरण आहे. भक्ताजवळ हा दृढ निश्चय असलाच पाहिजे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. आपण नेहमीच उच्चतर
रसाच्या शोधात असले पाहिजे. आपण दृढनिश्चयी असलेच पाहिजे की केवळ श्रीकृष्णच आपल्याला खरी संतुष्टी, खरे समाधान प्रदान करू शकतात. केवळ श्रीकृष्णांना शरण जाणे आणि त्यांची कृपा प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे उद्देश असले पाहिजे आणि आपण दुसरीकडे कुठेच बघायला नको. तर जगन्नाथपुरीचे रहिवासी जेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत नव्हते तर चातक पक्षासारखे ते सदैव अविरतपणे चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमळावर ध्यान केंद्रित करून होते आणि त्यांच्या आगमनाची वाट बघत होते. जेव्हा बातमी आली की चैतन्य महाप्रभू आलेले तर पुरीचे रहिवासी श्री जगन्नाथांचे सेवक सगळे सार्वभौम भट्टाचार्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना प्रार्थना केली की कृपा करून चैतन्य महाप्रभूंचे दर्शन द्यावे आणि त्यांच्याशी आमची भेट घडवून आणा. कारण केवळ तुमच्या कृपेने, कारण तुम्ही चैतन्य महाप्रभूंना इतके प्रिय आहात की चैतन्य महाप्रभू आम्हाला भेटायला संमती देतील. वैष्णव तत्वज्ञानाचे हे सर्वाधिक पवित्र सत्य आहे की श्रीकृष्ण त्या भक्तांसमोर प्रकट होण्यास सहमती देतात जो त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून येतो, जो त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून त्यांच्या जवळ येतो, त्यांना भेटतो. जो कोणी गुरूंचे आणि वरिष्ठ वैष्णवांच्या चरणकमळाचा स्वीकार करतात तर ते महात्मा आपल्याला भगवंतांच्या समोर प्रस्तुत करतात आणि केवळ त्यानंतर भगवंत आपला स्वीकार करतात. तर सार्वभौम भट्टाचार्य म्हणाले, हो, उद्या काशी मिश्रांच्या घरी या आणि तुम्ही चैतन्य महाप्रभूंना भेटा. तर दुसऱ्या दिवशी चैतन्य महाप्रभू सार्वभौम भट्टाचार्यांसोबत श्री जगन्नाथांच्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांनी श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले आणि सार्वभौम भट्टाचार्यांनी त्यांना काशी मिश्रांच्या घरी आणले. काशी मिश्रा त्यांचे घर, त्यांचे जीवन, त्यांचे सर्व काही तुमच्या आनंदासाठी तुमच्या सेवेत अर्पण करू इच्छितात. कृपा करून त्यांच्या घरातील एक खोलीचा स्वीकार करा. चैतन्य महाप्रभू म्हणाले, माझे जीवन तुमची संपत्ती आहे. मी माझ्या भक्तांचा आहे. जे काही तुम्ही इच्छिता मी त्याचा स्वीकार करेन. आणि त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य एकानंतर एक असे वेगवेगळ्या भक्तांची ओळख करून देऊ लागले आणि ते सगळे चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमळावर दंडवत करू लागले. आणि नंतर चैतन्य महाप्रभूंनी एकूण एक भक्ताला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. सार्वभौम भट्टाचार्य म्हणाले, हे भक्त श्री जगन्नाथांचे रत्नजडित दागिने आहेत आणि ते मोठ्या भक्तिभावाने अविरतपणे तुमच्या चरणकमळावर ध्यान केंद्रित करून होते. त्यावेळी भवानंद राय त्यांच्या 5 पैकी 4 पुत्रांसोबत तेथे आले. श्री सार्वभौम भट्टाचार्यांनी ओळख करून दिली की हे भवानंद राय आहेत, जे महान भक्त रामानंद राय ज्यांना चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात भेटले होते त्यांचे पिता आहेत. आणि चैतन्य महाप्रभू इतके आनंदी झाले, त्यांनी भवानंद रायांकडे बघितले आणि ते म्हणाले, रामानंद राय सारख्या उदात्त महान भक्ताच्या पित्याच्या महिमेची प्रशंसा या मर्त्य जगात पुरेशी होऊ शकत नाही. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू भवानंद रायांना म्हणाले, तुम्ही महाराज पंडू आहात आणि तुमच्या पत्नी या कुंती देवी आहेत आणि तुमचे 5 पुत्र हे 5 पांडवांशिवाय दुसरे कोणी नाही. 5 पांडव हे भवानंद राय यांच्या 5 पुत्र म्हणून अवतरित झाले. रामानंद राय, गोपीनाथ, वाणीनाथ, कालनिधी, शुद्धनिधी. चैतन्य महाप्रभूंनी मग भवानंद राय यांना आलिंगन दिले. भवानंद राय मोठ्या नम्रतेने म्हणाले, मी खालच्या जातीचा आहे. माझा जन्म समाजातील खालच्या जातीत झालाय. मी पापी आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला स्पर्श केला. यावरून हे सिद्ध होते की तुम्ही परम पुरुषोत्तम भगवान आहात. भगवंत आणि त्यांचे भक्त कधीच कुणाचा त्यांच्या जन्मावरून वर्गीकरण करीत नाहीत, तर केवळ त्यांच्या पात्रतेनुसार त्यांचे वर्गीकरण करतात. श्रीमद भागवतम स्पष्ट करते की जर कोणी चांडालाच्या कुटुंबात, श्वान भक्षण करणाऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला असेल, पण ते हरिनामाचा जप करीत असतील आणि भक्तीच्या तत्वांचे पालन करीत असतील, भक्ती मार्गाचा अवलंब करीत असतील, तर ते संपूर्ण जगाचे गुरु होण्यास पात्र आहेत.
परंतु जर कोणी सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला असेल आणि त्यांच्याकडे ब्राह्मणाच्या 25 पात्रता 25 गुण असतील, पण जो भगवंतांचा भक्त नाही, जो हरिनामाचा आश्रय घेत नाही, तर तो स्वतःचा उद्धार करू शकत नाही, तर दुसऱ्यांबद्दल काय बोलणे. भवानंद राय चैतन्य महाप्रभूंना म्हणाले, माझे जीवन, माझे घर, माझी संपत्ती, माझे सेवक, माझे 5 पुत्र तुम्हाला समर्पित करतो. मी माझे सर्वस्व तुम्हाला समर्पित करतो. त्याचा तुम्हाला जसा पाहिजे तसा उपयोग करावा. हे ते आहे ज्याने पांडवांना श्रीकृष्णांचे प्रिय बनवले होते, की त्यांनी त्यांचे जीवन, त्यांची आत्मा, त्यांचे सर्वस्व केवळ श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित केले होते. जसे आपण हे सुंदर नाटक जे संकीर्तन प्रभूंनी सादर केले होते, की पांडवांना दीर्घकाळासाठी वनवास देण्यात आला होता. 12 वर्ष आणि 13वे वर्ष त्यांना विराट राज्यात अज्ञातवासात काढावे लागले आणि त्यानंतर श्रीकृष्णांच्या योजनेप्रमाणे त्यांना मानवजातीच्या इतिहासातील सर्वाधिक दुःखद युद्ध करावे लागले, कुरुक्षेत्राचे युद्ध. आणि त्या युद्धात ते विजयी झाले आणि श्रीकृष्णांच्या योजनेप्रमाणे त्यांना संपूर्ण जगाचे सम्राटपद देण्यात आले. जेव्हा श्रीकृष्णांनी हे जग सोडले तर त्यांना असे वाटत होते की ते आता त्यांची संपत्ती, त्यांची शक्ती, त्यांची प्रतिष्ठा श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणू शकत नाहीत, तर त्यांना त्यातील काहीच नको होते. युधिष्ठिर महाराज त्यांनी प्रथम महाराज परीक्षितांना सिंहासनावर बसवले आणि साधारण वस्त्र परिधान केले आणि सगळे काही सोडून हिमालयात निघून गेले. आणि त्यांचे 4 बंधू, त्यांची पत्नी, त्यांची माता, त्या सगळ्यांनी युधिष्ठिर महाराजांचे अनुसरण केले. त्यांनी राजसिंहासनाची पर्वा नाही केली, त्यांनी संपत्तीची काळजी नाही केली, त्यांनी त्या कशाचीही चिंता नाही केली जे श्रीकृष्णांच्या योजनेनुसार श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात येणार नव्हते. ते केवळ खरे समर्पित आत्मा होते, ज्यामुळे ते श्रीकृष्णांचे अतिशय प्रिय होते. म्हणून श्रीकृष्ण पांडवांचे मित्र, दूत, सारथी झाले होते. आणि म्हणून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू या जगतात अवतीर्ण झाले, स्वयं परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, त्यांनी महाराज पंडू, कुंती महाराणी आणि 5 पांडवांना पण बोलवले त्यांच्या कार्यात सहकार्य करायला, जेणेकरून भगवंत त्यांच्या आणि त्यांच्या समर्पित भक्तांमधील उत्कृष्ट प्रेमाचे आदान प्रदान या जगाला दाखवू शकतील. आज या जगात लोक खूप आसक्त आहेत. ते भक्त बनतात, परंतु ते याची काळजी घेतात की त्यांची भक्ती सीमित राहील. ते सीमा आखतात, भिंत बांधतात की हो, मी वैष्णव आहे, मी हरे कृष्ण जप करतोय, मी दान देतोय आणि मी काही सेवा करतोय, पण मी धर्मांध दुराग्राही नाही. मला माझे जीवन आहे आणि माझे आध्यात्मिक जीवन आहे, माझे कौटुंबिक जीवन आहे आणि ते दोन्ही एकत्र व्हायला नको. तर अशा प्रकारे आपल्याजवळ सेवा आहेत आणि तेथे आपण भिंत बांधली आहे, जेथे आपण काही गोष्टी ठेवल्या आहेत ज्या आपण श्रीकृष्णांपासून सुरक्षित ठेवू इच्छितो. आपण परिश्रमपूर्वक रक्षण करू इच्छितो की श्रीकृष्णांना हा भाग नाही मिळाला पाहिजे, तो भाग, तो भाग, तो भाग, पण हा भाग नको. पण भवानंद राय म्हणाले, रामानंद राय हे मोठ्या पदावर होते, मद्रासचे गव्हर्नर होते, खूप मोठे व्यक्ती होते. ही कुटुंबासाठी खूप प्रतिष्ठेची गोष्ट होती की असा पुत्र असणे. पण चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेने त्यांनी ते सगळे सोडून दिले जगन्नाथपुरीला यायला आणि चैतन्य महाप्रभूंचा निजी सहाय्यक होण्यासाठी. आणि भवानंद राय खूप खुश होते, आनंदी होते की त्यांचा पुत्र चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमळाशी समर्पित झाला म्हणून आणि त्यासाठी जगातील सर्वस्वाचा त्याग केला म्हणून. नंतर त्यांचा दुसरा पुत्र वाणीनाथ, ते चैतन्य महाप्रभूंना म्हणाले, हा माझा पुत्र वाणीनाथ तुम्हाला तुमचा निजी सेवक म्हणून देतो. त्याचे उर्वरित आयुष्य तुम्हाला समर्पित आहे. त्याचे तुम्हाला जे करायचे ते करा आणि आमच्यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या. ते तुमचेच आहे. कृपा करून स्वीकार करा. आम्ही सगळे तुम्हाला समर्पित आहोत. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या सेवेत जे काही स्वीकारले ती एकच गोष्ट भवानंद राय यांच्या मते मौल्यवान आहे. तर चैतन्य महाप्रभू खूप आनंदी झाले आणि म्हणाले,
कारण तू हे मला खऱ्या प्रेमाने आणि भक्तीने अर्पण करतोय, मी त्याचा स्वीकार करेल. नंतर चैतन्य महाप्रभूंनी भवानंद राय यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि नंतर त्यांनी स्वतः त्यांचे चरणकमळ भवानंद राय यांच्या 4 पुत्रांवर ठेवले. पांडव आणि त्यांचे दिव्य प्रेम त्यांना दाखवले आणि ते म्हणाले, 5-7 दिवसात रामानंद राय पण येत आहेत आणि माझे हृदय उत्कंठेने पुन्हा रामानंद राय यांच्या संघासाठी वाट बघते. भगवंत उत्कंठेने त्यांच्या भक्ताच्या संघाची वाट बघत असतात आणि खरं तर प्रत्येक जण मूलतः श्रीकृष्णांचे भक्त आहेत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. श्रीकृष्ण त्यांच्या सर्व आत्म्यांची, त्यांच्या सर्व अविभाज्य घटकांची परत श्रीकृष्णांच्या सेवेत रुजू होण्यासाठी उत्कंठेने वाट बघत आहेत. याचा अर्थ आपल्यापैकी प्रत्येकाची, म्हणजे केवळ प्रत्येक मनुष्य प्राण्याचीच नव्हे, तर जेथे कोठे जीवन आहे, निर्मिती आहे, श्रीकृष्ण उत्कंठेने त्या चिरंतन आत्म्यांची वाट बघत आहेत. शाश्वत आणि प्रेम दास या मायेतून बाहेर निघून परत श्रीकृष्णांचे होतील. आणि चैतन्य महाप्रभू आणि श्रील प्रभुपादांसारखे महान आचार्यांनी आपल्याला हेच तर शिकवले आहे की भक्तांना आणि बद्ध जीवांना भगवंतांच्या संदेशाचा प्रचार करून त्यांना परत भगवंतांच्या सेवेत यायला मदत करणे याशिवाय भगवंतांची कोणतीही मोठी सेवा नाही. ती सर्वात मोठी सेवा आपण करू शकतो. आणि श्रील प्रभुपाद हे इतके दयाळू आहेत की त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या सगळ्यांना भगवंतांच्या त्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या सेवेत लावले आहे. हरिनामाच्या जपाच्या महिमेचा प्रचार करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण या कलियुगात हरिनाम जपाशिवाय दुसरे कोणतेही धार्मिक तत्व नाही. हरिनाम 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 एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. तेथे अनेक उपधार्मिक तत्वे असतील, पण केवळ सेवाभावाने आणि भक्तिभावाने प्रामाणिकपणे हरिनामाचा जप करून आपण खरं तर कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. प्रेम पुमार्थ महान पुरुषार्थ शिरोमानी, the crest jewel of all goals of life. सर्व ध्येयांमधील सर्वश्रेष्ठ शिरोमणी म्हणजे कृष्ण प्रेम होय. म्हणून आपला त्या कशाशीच संबंध नाही, शिवाय त्या उपक्रमांशी, त्या शब्दांशी, त्या विचारांशी जे आपल्याला श्रीकृष्णांचे पवित्र नामाचा प्रचार करण्यात आपल्याला झोकून देण्यास मदत करतात. हा पांडवांचा महिमा आहे. जसे आपण या सुंदर नाटकात बघितले, पांडवांनी त्यांचे आयुष्य श्रीकृष्णांच्या सेवा कार्यासाठी अर्पण केले. श्रील प्रभुपाद आणि गुरु परंपरेच्या मोठ्या कृपेने आपल्याला सगळ्यांना तीच संधी मिळाली आहे, एकत्र येऊन आणि जास्तीत जास्त लोकांना प्रचार करून चैतन्य महाप्रभूंच्या महान आंदोलनाला मदत करणे. हे भगवंतांचे कलियुगातील आंदोलन आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्याची गरज आहे ती म्हणजे आपण एकत्र येऊन हरिनाम जप करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप उत्साही असले पाहिजे आणि इतरांसाठी आपण इतके शुद्ध अनुकरणीय जीवन जगलेच पाहिजे. आपल्या क्षमतेप्रमाणे ज्या काही मार्गाने आपण भगवंतांची कृपा या जगतातील दुःख जीवांना देण्यासाठी सहाय्य करण्यात उपयोगात येण्यासाठी अतिशय उत्सुक, अतिशय इच्छुक असलेच पाहिजे. मी कसेही करून त्यांना हरिनाम जप करण्यासाठी प्रेरित करतोय, त्यांना समजवतोय, आकर्षित करतोय. श्रील प्रभुपाद म्हणतात की त्यांच्या सर्व पुस्तकांचे उद्दिष्ट हे आहे, आपल्या सर्व प्रचार कार्यांचे उद्दिष्ट हे आहे, आपल्या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट हे आहे की लोकांना हरिनामाच्या जपाचा आश्रय घेण्यासाठी प्रेरित करणे. Srila Prabhupada ki, Sri Gauranga Mahaprabhu ki, Hitaye Gopimanandi.